उन्हाळी स्पेशल कोथिंबीर पावडर, वर्षभर टिकणारी गावाकडली पद्धत. लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. असेच न्यू व्हिडिओ पाहण्यासाठी. कसे वाटत आहेत कमेंट करून सांगायला विसरू नका. चला, खूप छान सुंदर वर्षभर टिकणारी साधी सिंपल टिप्स बाय टिप्स सांगितले, फॉलो करा. काय नाव मंडळी, आता कोथिंबीर तर 10 रुपये पेंडी आहेच का नाही. एक कोथिंबीरची पेंडी घ्यायचं, त्यानं दोरी वगैरे राहिली तर चाकूने कट करून घ्यायची. तुम्हाला मी खूप साधी सिंपल पद्धत सांगत आहेत. खूप झंझट नाही, काय नाही, वर्षभर टिकते. नक्की तुम्ही करून पहा. पहिले जुने लोक काय करत होते मंडळी, असं कुठं सारखं कोथिंबीर वगैरे आणत बसत होते. वर्षभर असं साठवून ठेवत होते, पुढच्या वर्षीपर्यंत होत होतं. तुमच्याकडं असंच करतात, तुमच्याकडे कसं करतात कमेंट करून सांगायला विसरू नका. खूप सुंदर आहे. त्यानं मंडळी फक्त मुळ्या काढून घ्यायचे, काड्या वगैरे तसं ठेवायचे. काड्यामध्ये पण भरपूर प्रमाणामध्ये पौष्टिक आहारमध्ये खूप आपल्याला गरजेचं आहे. नक्की प्रयत्न करा. पोटात आपल्या किती जाईल तेवढंच खूप छान आहे. काय नाही, स्वच्छ कोथिंबीर धुवून घ्यायची खळाखळा पाण्यानं. म्हणताना औषध वगैरे फवारलेले असतात म्हणून दुसरं काय नाही. स्वच्छ नाही धुलं तर पण चालतं. आपल्या घरातली असली तर धुवायची पण गरज नाही. असं विकत वगैरे आणले तर स्वच्छ धुवून खळाखळा पाण्यानं धुवून घ्यायचं. घेऊन पाणी पूर्णपणे निथरायला घ्यायचे. मी तुम्हाला सांगते, कापड असलं कापड घ्या किंवा असली चाळण राहिली तर चाळण घ्यायचं. असं पूर्ण पसरून पंख्याच्या हवेला 2-3 दिवस असं भरपूर ऊन तर पडायला लागले. 2 दिवस असंच ठेवायचं. पाहू शकता तुम्ही कसली बारीक वाळून पूर्ण असं बारीक होते. असं बोटानं तुडून बघायचं, पूर्ण पावडर व्हायला. आता काय नाही, आपण काड्या कशासाठी ठेवला, असं हे केल्यानंतर पूर्ण पावडर खाली पडते, काड्यावर येते. मला काड्या पण वापरायचे राहिले तर तुम्ही वापरू शकता. मी काड्या पण घेणार आहे, त्याचे पाने पण घेणार आहे. खूप शरीरासाठी उपयोग आहेत. नक्की कमेंट करून सांगा कशी वाटत आहेत माझे व्हिडिओ. खूप वर्षभर तुम्ही कशासाठी पण वापरू शकता. कचोरी म्हणा, भजी म्हणा, वडापाव, कशासाठी पण पावडर खूप उपयोगी आहे. आणि 1 चमचा तुम्ही सकाळी कोमट पाण्यातनं तर कोथिंबीरच्या पावडरचं घेतलं दररोजचं तर पोटाचे सगळे आजार निघून जातात. नक्की ट्राय करा. मला कमेंट करून सांगायला विसरू नका. मी खूप 2-3 वर्ष झाले मी ट्राय करते. चरबी कमी होण्यासाठी खूप उपयोगी फायदे आहेत. लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. असंच न्यू माहिती पहा आणि पूनम किचन ब्लॉगला तेवढं सपोर्ट करा. चला, भेटूया पुढच्या लाईव्ह व्हिडिओमध्ये. आणि मला बोलायला जमत आहे का नाही ते पण कमेंट करून सांगायला विसरू नका. बाय बाय. भेटूया. हेच किती उशीर आहे का माहीत नाही, पर चला, कमेंट करा, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. असंच गावाकडली चव खाद्य पोटाची चरबी कमी होण्यासाठी खूप फायदेशीर आहे. एक बरणीत काढून घ्यायचं. काचेच्या बरणी राहील तर ठेवायचं, नसले तर प्लास्टिकच्या डब्यात किंवा आपलं मटकं असतं ना त्याच्यामध्ये घालून ठेवलं तर पण चालतं. नक्की ट्राय करा. मला कमेंट करून सांगायला विसरू नका. काड्या कचोरीमध्ये घालायचे.